आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्किनबद्दल काही टिप्स देणार आहे आणि ज्या टिप्स मी आज सांगेल ना, त्या मी स्वतः यूज केल्या आहे आणि त्यानंतरच मी तुम्हाला त्या सांगते आहे. जर या समरमध्ये तुमची स्किन डल झाली असेल आणि टॅन सुद्धा झाली असेल, तर या टिप्सचा तुम्ही यूज करा आणि तुम्हाला रिझल्ट मिळेलच. सर्वात आधी सकाळी उठल्या-उठल्या 1 ग्लास वॉर्म वॉटरमध्ये 1 टीस्पून लेमन ज्यूस टाकायचा आणि त्याला छान घोळून पिऊन घ्यायचं. जर तुम्ही हे रोज कराल ना, तर तुमच्या स्किनला व्हिटॅमिन सी मिळते आणि त्याने स्किन ब्राईट सुद्धा होते. त्यानंतर सकाळी उठल्या-उठल्या एका बाउलमध्ये आईस क्यूब घ्यायचे आणि त्या आईस क्यूबच्या पाण्यामध्ये आपला फेस डिप करायचा. हे जर तुम्ही रोज कराल ना, तर तुमच्या स्किनवर सनबर्न कमी होईल, स्किन टाईट होईल, अंडर आय पफीनेस कमी होईल, स्किन इरिटेशन सुद्धा नाही होणार. आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या स्किनबद्दल टिप्स सांगितल्या आहे ना, त्या तुम्ही डेली रुटीनमध्ये सुरू करायला तुम्हाला फरक जाणवेलच स्किनमध्ये. आणि त्यानंतर आज आमच्याकडे बेत होता शाही पनीरचा आणि हा जो बेत होता तो कल्याणीनेच ठरवला होता. तीच बोलली होती की शाही पनीर बनवूया म्हणून. जर तुम्हाला शाही पनीरची रेसिपी हवी असेल ना, तर हा व्हिडिओ स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत बघा. तुम्हाला शाही पनीरची रेसिपी समजून जाईल कशाप्रकारे शाही पनीर बनवलं आहे ते. कारण ही रेसिपी माझी नाहीये, ही रेसिपी कल्याणीचीच आहे आणि तिनेच बनवलं आहे हे शाही पनीर. त्यानंतर आज मी बनवला होता गार्लिक जीरा राईस आणि त्यासाठी मी आधी राईस स्टीम करून घेतला होता आणि गार्लिक जीरा राईस बनवणं खूप जास्त इझी होतं, म्हणून मी गार्लिक जीरा राईस बनवला. आणि हो, लच्छा पराठा सुद्धा बनवला आहे. ते तुम्हाला पुढल्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर आजचा व्लॉग इथेच संपते आहे. बाय.